नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये तेजस आणि मानसी दोघेजण ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात. मानसी तेजसला विचारते की राष्ट्रहित काय झालं, तुम्ही हसताय का? तेव्हा तेजस म्हणतो, काल रात्री तुम्ही बघितलं ना, वहिनी कशा घाबरल्या होत्या. मला माफ करा, मला माफ करा कशा म्हणत होत्या. त्यांचा चेहरा मला आठवतोय आणि म्हणून मला हसायला येते. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते, पण तुम्ही बघितलंत का, त्या खूपच जास्त घाबरल्या होत्या. आणि मानसी मनामध्ये विचार करते की भास्कर प्रभू यांचं आवाज ऐकल्यानंतर गायत्री मॅम एवढ्या का घाबरल्या, असा प्रश्न आता इथे मानसीला पडलेला असतो. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, तुम्ही त्यांना जास्त हसू नका. त्या किती घाबरल्या होत्या तुम्ही बघितलंत ना. तेवढ्यातच इथे गायत्री आता आपल्या ऑफिसला जायला निघालेली असते. तेवढ्यातच इथे तिचं लक्ष आता त्या ठिकाणी जातं, ज्या ठिकाणी तिने भास्कर प्रभू म्हणजे तेजसला बघितलेलं असतं. त्यानंतरला इथे आता भास्कर प्रभू यांचा जिथे फोटो लागलेला असतो, तिकडे सुद्धा इथे गायत्री आता बघत असते. आणि तेवढ्यातच तेजस आता प्रभा असं म्हणतो मुद्दामून. तेव्हा इथे जणू काही गायत्रीला असं वाटतं की भास्कर प्रभूच आता प्रभा अशी हाक मारतायत की काय. आणि ती आपल्या विचारांमध्ये असतानाच इथे मानसी म्हणते की गायत्री मॅम या ना, नाश्ता करून घ्या. तेव्हा गायत्री म्हणते, नाही नको नको मला काहीच खायला. तेव्हा इथे आता गायत्री जात असताना मानसी म्हणते, गायत्री मॅम आज स्ट्रक्चरल ऑडिटर येणार आहेत, तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही थांबताय का आज? तेव्हा गायत्री म्हणते, नाही नको, ते येणार आहेत ना, तर त्यांच्याकडून व्यवस्थित ऑडिट करून घ्या आणि रिपोर्ट हा खरा असला पाहिजे. आणि जर मी म्हणते तसं झालं, ही वास्तू जर पाडायला लागली तर ए तेजस, तुला सही करावी लागेल. तेव्हा तेजस म्हणतो, काय काय म्हणालात तुम्ही? हट. आणि तो म्हणतो, नाही नाही, तुम्हाला नाही म्हणालो, मी म्हणालो की मी हट्टी आहे ना. भास्कर प्रभू माझ्या आजोबांसारखा मी खूप हट्टी आहे, मी सही नाही करणार. तेव्हा गायत्री म्हणते, बरं बरं, बास 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 झाला आता, जास्त भास्कर प्रभू असं म्हणू नकोस. फक्त रिपोर्ट येऊ दे, मग मी काय करते ते बघच तू. गायत्री गेल्यानंतर मानसी म्हणत असते, राष्ट्रहित तुम्ही असं का करता? का उगाच तुम्ही त्यांना एवढा त्रास देता? तेव्हा इथे तेजस म्हणतो की हे काय बोलताय तुम्ही, आणि त्या सगळ्यांना त्रास देतात त्याचं काय? तेव्हा मानसी म्हणतात, नाही पण त्या किती घाबरल्यात तुम्ही बघितलंत ना. तेव्हा तेजस म्हणतो, असू दे, एरवी सगळ्यांना घरामध्ये घाबरवतात, तेव्हा आता त्या स्वतः घाबरल्यात ना. त्यांचा घाबरलेला चेहरा बघून मला तरी आनंदच झाला आहे. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की तेजस, आधीपासूनच गायत्री मॅम भास्कर प्रभू यांना अशा घाबरायच्या का? तेव्हा तेजस म्हणतो, नाही नाही, तेव्हा तर त्यांचं लग्नसुद्धा झालं नव्हतं, मीच 12वीला होतो, तेव्हा त्या इथे नव्हत्याच. तेव्हा इथे मानसीला प्रश्न पडतो, जर इथे गायत्री मॅमने भास्कर प्रभू यांना बघितलेलंच नाही आहे, तर मग ते एवढ्या घाबरतात का? त्यांच्या नावालाच एवढं घाबरतात का? त्याच्यानंतरला इथे आता तात्यासाहेब आलेले असतात. न्यूजपेपर तिथे ठेवून ते आता आतमध्ये किचनमध्ये निघून जातात. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, बरं चला राष्ट्रहित, तुम्ही आता लवकर ऑफिसला जा, तुमचा डबासुद्धा तयार आहे. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, आणि तुम्ही? तेव्हा मानसी म्हणते, आता स्ट्रक्चरल ऑडिटर येणार आहेत ना, मग कुणीतरी घरामध्ये असायला हवं, मी थांबते, तसं मी कळवलं आहे ऑफिसमध्ये, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा इथे तेजस म्हणतो, म्हणजे आजचा पण खाडा? तेव्हा मानसी म्हणते, नाही मी कळवलं आहे. त्यानंतरला इथे सुगंधा म्हणत असते, काय हो, आता बरं वाटतंय का? तेव्हा तात्या म्हणतात, का मला काय झाले? सुगंधा म्हणते, नाही रात्री झोप नाही झाली ना, म्हणून विचारते. तेव्हा इथे आता तात्यासाहेब म्हणत असतात की रात्री स्वप्नामध्ये माझे नाना आले होते. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की तात्यांचा गैरसमज झाला आहे, मी त्यांना जाऊन सांगते की हे सगळं तुम्ही केलं होतं. तेव्हा तेजस म्हणतो, अहो असं काय करताय, तात्या मारतील ना मला, म्हणजे हे सगळं मी तुमच्यासाठी केलं आणि आता तुम्हीच मला तात्यांकडून मार देणार आहात का? तेव्हा मानसी म्हणते, ठीक आहे, मी तुमचं नाव नाही घेणार, पण मी तात्यांना सांगते की ते खरोखर तिथे आले नव्हते. त्याच्यानंतरला इथे तात्या सुगंधाला म्हणत असतात की मला असं वाटतंय माझे नाना खुश झाले असतील, नातवाला चांगली सरकारी नोकरी मिळाली आहे ना, आता सगळं काही चांगलं होईल, तेजस सगळं काही घरामध्ये व्यवस्थित करेल, म्हणजे मशनीचे पैसे फेडेल, त्याचबरोबर जे काही घराचे पैसे द्यायचे आहेत ते सुद्धा देईल, असं तात्यांना वाटलं असेल आणि म्हणूनच ते माझ्या स्वप्नामध्ये आले असतील.
असतील आपल्या नातवाचं कौतुक करायला. तेव्हा सुगंधा म्हणत असते की तुम्ही बघितलंत ना, तेजस आता खूप चांगला वागतोय आणि त्याला साथ मिळाली आहे मानसीची. तेव्हा तुम्ही त्या दोघांचं नातं आता स्वीकारा ना. दोघेजणं तुमच्या आशीर्वादाची वाट बघतायत. त्या दोघांना आशीर्वाद द्या. तेव्हा तात्या म्हणतात की नाही, एखाद्या चांगल्या गोष्टीला चांगलं म्हणालं की तिला गंज लागतो की काय, या गोष्टीची मला भीती वाटते. एखादी चांगली वस्तू चांगली चांगली म्हणून मग तिला गंज लागायला नको. म्हणून मी त्या दोघांना तुम्ही चांगले आहात असं अजिबात म्हणणार नाही. त्यानंतरला इथे आता तेजस म्हणत असतो की मला डबा देता आहे ना डबा. आणि तेवढ्यातच इथे तात्या म्हणत असतात की सुगंधा, आज मला नाश्ता मिळणार आहे का? तेव्हा सुगंधा येते आणि म्हणते, काय हो, इथे सगळं फुडत तर आहे तुमच्या, फक्त थोडंसं हाताने घ्यायचं आहे. त्यानंतरला इथे सुगंधा तात्यांना ब्रेकफास्ट देऊन तिथून निघून जाते आणि तेजसला विचारते की तेजस, कामामध्ये सगळे काही तुझ्या चांगले आहेत ना रे, म्हणजे स्टाफ वगैरे सगळं चांगलं आहे का? तेव्हा तेजस म्हणतो, हो आई, सगळे चांगले आहेत, विचार तू तात्यांना. तेव्हा इथे तात्या म्हणतात, आणि त्याच लोकांनी मला सांगितलंय उशिरा कामावरती गेलं ना की लेटमार्क लागतो, पैसे कट होतात. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, अरे कोण जाते उशिरा, कोणी उशिरा जात नाही आहे. आणि टिफिन हातामध्ये घेतो आणि तो आता इथे नानासाहेबांसारखा बोलत असतो, म्हणजे भास्कर प्रभूंसारखा. आणि तो म्हणतो की मी लवकरच जाणार आहे आणि आता टिफिन इथे तात्यासाहेबांच्या बाजूला ठेवतो. तेव्हा सुगंध आणि मानसी दोघी खूप जास्त घाबरतात. तेव्हा तेजस म्हणतो की कुणी उशिरा जात नाही आहे, मी तर वेळेवरतीच जाणार आहे. आणि प्रभा, त्या श्रीखंडाच्या गोळ्या मात्र खूपच जास्त छान होत्या असं म्हणाल्यानंतर इथे आता दिनकर प्रभू यांना वाटतं की अच्छा, म्हणजे रात्री जो माणूस इथे भास्कर प्रभू म्हणून बोलत होता तो तेजस होता तर. तेव्हा इथे आता काका लगेच तेजसचा हात पकडतात आणि म्हणतात, म्हणजे काल रात्री तू होतास ना, तू होतास ना. तेव्हा इथे आता तेजसचा एक हात पकडलेला असतो आणि तात्यासाहेबांनी बॅग पकडलेली असते त्याच्या टिफिनची. तेव्हा तेजस ती बॅग आता पकडत असताना तिथून लगेचच्या लगेच तो पळून जातो आणि डबा आता तो तिथेच विसरतो. तेव्हा इथे सुगंधा आता चहा घेऊन आलेली असते तात्यासाहेबांना. तेव्हा तो चहा माणसे आपल्याकडे घेते आणि तो तात्यासाहेबांच्या पुढ्यामध्ये ठेवते. तेव्हा इथे तात्यासाहेब आता तेजसचं कौतुक करत असतात आणि म्हणत असतात, सुगंधा, तुला माहिती आहे ना, हा आधीसुद्धा असंच करायचा, नानासाहेबांसारखं बोलायचा. तेव्हा इथे ते बघतात तर शेजारी माणसी उभी असते. माणसी त्यांच्याकडे बघते आणि छोटीशी स्माईल करते, जेणेकरून इथे तात्यासाहेबांचा राग जायला हवाय म्हणून. तर सुगंधा म्हणत असते की तेजस, बघितलंस ना, तू नोकरीला जायला लागलास पण घरामध्ये आनंदाचे क्षण यायला लागले. अशीच आपली प्रामाणिकपणे नोकरी कर बाबा, असं सुगंधा म्हणत असते. त्यानंतरला तेजस आपलं काम करत बसलेला असतो. तेजस खूपच जास्त हुशार असल्यामुळे प्रामाणिकपणे तो आपलं काम अगदी व्यवस्थितरित्या आणि पटापट करत असतो. तरी इथे निलेशला सांगून ज्या काही महत्त्वाच्या फाईल्स असतात त्या सरांकडे सुद्धा द्यायला सांगतो. आणि कामामध्ये व्यस्त असतानाच मानसीचा फोन येतो. तेव्हा तेजस लगेच मानसीचा फोन उचलतो. मानसी म्हणत असते, काय मग धनी, काम कसं चाललं आहे तुमचं? मी तुम्हाला फोन करून मध्येच त्रास तर दिला नाही ना? तेव्हा तेजस म्हणतो, काय बोलताय तुम्ही? तेव्हा इथे मानसी म्हणते, अहो धनी, मी तुमची कारभारीण बोलते. डबा तुम्ही इथेच विसरलात, मग तुमच्या ऑफिसमध्ये येऊ का तुमचा डबा घेऊन? तेव्हा तेजस म्हणतो, रॉंग नंबर, चुकीचा फोन लागला आहे. तेव्हा इथे मानसी म्हणते, अहो नाही, राष्ट्रहित मीच बोलते. अहो तुम्ही टिफिन विसरलात ना घरी? तेव्हा तेजस म्हणतो, काय, मी टिफिन विसरलो आहे? नाही, मी तर आणलं आहे ना. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की तुम्ही टिफिन इथेच विसरलाय, मी घेऊन येऊ का तुमच्या ऑफिसमध्ये? तेव्हा तेजस म्हणतो, अहो कशाला, म्हणजे साध्या डब्यासाठी तुम्ही एवढं लांब येणार, त्यापेक्षा बाहेरच खातो ना. मानसी म्हणते, कशाला, बाहेरचं खाल्लं तर मग तुमचं पोट बिघडेल, त्यापेक्षा मीच ऑफिसला तुमचा डबा घेऊन येते. तेव्हा इथे तेजस म्हणतो, अहो कशाला उगाच तुम्हाला त्रास? तेव्हा मानसी म्हणते, मला त्रास कसला, मी येते घेऊन. तेव्हा इथे आता ऑफिसमधले लोक म्हणत असतात, काय तेजस प्रभू, बायको डबा घेऊन येत आहेत वाटतं. तेव्हा तेजस म्हणतो, हो, माझी बायको डबा घेऊन येते. तुमची बायको काय तुम्हाला सोडून निघून गेली की काय? नाही म्हणजे माहेरी वगैरे गेल्यात का वहिनी? तेव्हा इथे आता ते ऑफिसमधले माणसं म्हणत असतात की हो, ती माहेरी गेली आहे ना. तेजस म्हणतो, अच्छा, म्हणूनच तुम्ही वडापाववरती आलाय वाटतं. तेव्हा इथे आता ऑफिसमध्ये सुद्धा इथे खेळीमेळीचं वातावरण तेजस ठेवत असतो. तेव्हा तेजस मनामध्ये विचार करतो, आता मानसी इथे आल्यानंतर त्यांची ओळख मला करून द्यावी लागेल सगळ्यांबरोबर. ओळख काय करून देऊ?
सगळ्यांना काय सांगू, या माझ्या बायको आहेत. नाही, नको नको, असं सांगायलाच नको. माणसीला म्हणतो की येऊ नको म्हणून, पण आता फोन जरी केला तरीसुद्धा ते आल्याशिवाय काही राहणार नाही. जाऊ दे, आल्यानंतर बघू काय बोलायचं आहे ते. तर इथे माणसे म्हणत असते, आभा लवकर इकडे ये आणि मला सांग तुझ्या दादाला सगळ्यात जास्त खायला काय आवडतं. तेव्हा इथे आता आभा म्हणत असते, का गं वहिनी, तू का विचारतेस मला. आता तुम्ही चांगले दोघंजणं फ्रेंड आहात आणि तू त्याची बायकोसुद्धा आहेस. मग तुझ्या नवऱ्याला काय आवडतं हे तुला माहिती नाही आहे. तेव्हा माणसे म्हणते, हे बघ, त्यांना वाटाण्याची उसळ आवडते हे मला माहिती आहे. त्यांना दही पोहे आवडतात, पण ते मावशीच्याच हाताचे. मग आता मी काय बनवू त्यांच्या आवडीचं. तेव्हा इथे आभा म्हणत असते, अगं पण ते जन्माष्टमीला फक्त आईच्या हातचे आवडतात, एरवी तो खातो कुणाच्याही हातचे. तेव्हा इथे माणसे म्हणत असते, तू मला सांगणार आहेस का तुझ्या दादाला काय आवडतं. तेव्हा इथे आभा म्हणत असते की नवऱ्यावरती जर वहिनी एवढं प्रेम केलंस ना तर तो कामालाच जाणार नाही आणि तू काय हे सगळं विचारतेस. तेव्हा माणसे म्हणते, अगं तुझा दादा इथे टिफिन विसरलाय ना, मी त्यांच्यासाठी टिफिन घेऊन जाते. मग त्यांच्या आवडीचा एखादा पदार्थ जर मी नेला तर त्यांना आवडेल ना, जेवायलासुद्धा छान वाटेल. तेव्हा आभा म्हणते, दादाला कुळथाच्या डाळीचं पिठलं खूपच जास्त आवडतं. तेव्हा मानसी म्हणते, ठीक आहे मी बनवते. तर इथे आता स्ट्रक्चरल ऑडिटर आलेले असतात. ते म्हणतात, येऊ का, मानसी प्रभू आहेत का इथे. तेव्हा इथे तात्या म्हणतात, हो आहेत, या ना, फक्त चप्पल बाहेर काढून या. तेव्हा ऑडिटर चप्पल बाहेर काढतात आणि मगच आतमध्ये येतात आणि म्हणतात, तुम्ही जरा मानसी प्रभू यांना बोलावतं का, मला काम सुरू करायचं आहे, स्ट्रक्चरल ऑडिटर आलेत म्हणून सांगा. तेव्हा इथे आता तात्या म्हणतात, ऐकलं का, कुणीतरी आलं आहे, आणि ते गप्प बसतात. पुन्हा म्हणतात, ऐकलं का, ऑफिसमधून बोलावलं होतं ना स्ट्रक्चरल ऑडिटरला, ते आलेले आहेत बाहेर, तुम्हाला बोलावलं आहे. तेव्हा इथे आता माणसे म्हणत असते की स्ट्रक्चरल ऑडिटर आले, मी आले हां. तेवढ्यातच तिथे आभाला ती आता इथे पिठलंकडे लक्ष द्यायला सांगते आणि ती बाहेर येणार. तेवढ्यातच मानसी पुन्हा उभी राहते, कारण तात्या तिला हाक मारत नसतात माणसे म्हणून, ते फक्त म्हणत असतात, ऐकलंत का, कुणीतरी आलं आहे. तेव्हा मानसी म्हणते, तात्या माझ्याशी बोलत नाही आहेत ना, आता जोपर्यंत ते मला माणसे अशी हाक मारत नाही तोपर्यंत मी बाहेर जाणारच नाही आहे. तेव्हा आबा म्हणते, आता मी सून आणि सासऱ्यामध्ये काय बोलणार, तुमचं तुम्ही दोघंजणं बघून घ्या. तर इथे ऑफिसमध्ये एक काकू येतात आणि म्हणतात की तेजस प्रभू, आणि आता तेजसच्या शर्टवरती निळी शाई टाकतात. तेव्हा तेजस म्हणतो, हां काकू काय झालं, आणि तेवढ्यात बघतो तर काय, संपूर्ण शाई त्याच्या शर्टवरती टाकलेली असते. तो म्हणतो, काय काय झालं तरी काय. तेव्हा इथे ऑफिसमधले सगळे लोक म्हणतात, हा काय प्रकार आहे, एवढा वर्ष आम्ही इथे काम करतोय पण हे असं कधीच बघितलं नाही. कोण आहात तुम्ही आणि असं का वागलात. तेव्हा इथे आता ती बाई म्हणत असते, तू माझ्या नवऱ्याला काढून टाकलंस ना कामावरून, त्यांचं पद त्यांच्यापासून तू काढून टाकलंस आणि स्वतः इथे सरकारी खुर्चीमध्ये बसलं आहेस. तेव्हा इथे एक आता ऑफिसमधली बाई म्हणत असते की यांचं काय चाललं आहे, ऑफिसमध्ये एवढ्या वर्ष मी काम करतोय पण असं कधीच बघितलं नाही. तेव्हा इथे आता तेजसला सगळेजण वाईट साईड बोलत असतात की हा माणूस एक दिवशी लाच घेतली नाही म्हणून काय झालं, लगेच चांगलं होतं का, यानेच काहीतरी केलं असेल. तेव्हा दुसरा माणूस म्हणतो, काल याचं एवढं कौतुक केलं आणि आज शेवटीला याने माती खाल्लीच. तेव्हा इथे ती बाई म्हणत असते की मुद्दामून केलं मी हे सगळं, जाणून बुजून तुझ्या अंगावरती मी शाई टाकली. तेव्हा इथे सर येतात आणि म्हणतात, काय झालं तरी काय, काही सांगाल का, कोण आहात तुम्ही आणि असं का केलं. तेव्हा इथे त्या बाई म्हणत असतात, हा ह्याचं नाव आहे तेजस प्रभू, याला तुम्ही इथे नोकरीच कशी दिली, सरकारी अधिकारी म्हणून हा माणसांना फसवत होता, माझ्या नवऱ्यालासुद्धा यानेच फसवलं आणि नंतरला त्यांचंच पद काढून त्यांना जेलमध्ये टाकले. माहिती आहे का तुम्हाला, अहो सरकारी अधिकारी म्हणून हा सगळ्या माणसांना फसवत होता आणि तुम्ही अशा माणसाला आता त्या तुम्ही खुर्चीमध्ये बसवलंय, म्हणजे हा कितीतरी लोकांना फसवेल, कळतंय का तुम्हाला. जाणून बुजून मी या माणसाच्या अंगावरती साई टाकले, जेणेकरून तुम्ही या माणसाला इथे या पदावरती बसवू नका. तर इथे आता काय बोलावं काय नाही बोलावं हे आता काही त्याला कळतच नसतं. तेजस खूप जास्त टेन्शनमध्ये येतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे सर म्हणत असतात की तेजस प्रभू सरकारी अधिकारी म्हणून अजून कुठल्याही माणसांना फसवू नये यासाठी त्यांना कामावरून निलंबित करण्यात येत आहे, असं इथे आता एक लेटर लिहिण्यात येतं. तेव्हा इथे तेजसची बाजू आता कोणी ऐकूनच घेत नसतं. तेव्हा तेजस मात्र शांतपणे उभा राहिलेला असतो.
घरी आल्यानंतर शर्टवरची साई कुणाला दिसू नये म्हणून तेजसने त्याच्यावरती बॅग धरलेली असते. मानसी म्हणते, राष्ट्रहित कुठे होतात तुम्ही? आणि तुम्हाला यायलासुद्धा उशीर झाला. सगळं काही ठीक आहे ना ऑफिसमध्ये? तेव्हा तेजस म्हणत असतो की मानसी, मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. असं तेजस आता ठामपणे मानसीला म्हणत असतो.